माझ्या प्रिय सखींनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे. आपल्या स्किनसाठी, आपल्या केसांसाठी, आपल्या ओव्हरऑल तब्येतीसाठी नारळ पाणी हा एक निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. आता सध्याच्या काळात जर नारळ पाणी बघायला गेलं तर खूप महाग झालं आहे. हा भाग वेगळा आहे, त्यावर आपण नंतर बोलू. थोडंसं खिशाला ते जड वाटतं, पण तरीसुद्धा याचे आपल्या शरीरासाठी असणारे जे काही फायदे आहेत ते इतके भन्नाट आहेत की ही किंमत त्याच्यापुढे काहीच नाही. आता आपण रोज सकाळी उठल्यावर काय करतो, चहा किंवा कॉफी पितो. पण जर तुम्ही रोजच्या लाईफस्टाईलमध्ये हा एक छोटासा बदल केला, म्हणजे सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पूर्णपणे बंद करून सलग 7 दिवस रोज रिकाम्या पोटी 1 ग्लास नारळ पाणी प्यायला, तर तुमच्या शरीरात नेमके काय बदल होतील, महिला आणि पुरुषांच्या शरीरावर याचे काय सायंटिफिक परिणाम होतात, 7 दिवसात शरीरात काय जादू घडते, हे सायंटिफिक पुराव्यासह जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊयात या 7 दिवसात नेमकं काय काय होतं. तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही चहा कॉफीऐवजी नारळ पाणी पिता, तेव्हा शरीराला मिळणारा आर्टिफिशियल कॅफेनचा डोस बंद होतो. चहा प्यायल्याने शरीरात ॲसिडिटी वाढते आणि शरीर डिहायड्रेट होतं. या उलट नारळ पाण्यात असणारे नॅचरल इलेक्ट्रोलाइट्स जसं की पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, हे शरीराला आतून हायड्रेट करतात. पुरुषांना ऑफिसच्या कामामुळे किंवा महिलांना घरातील धावपळीमुळे जो दुपारच्या वेळी थकवा जाणवतो, तो पहिल्या 2 दिवसात गायब व्हायला लागतो. कारण नारळ पाणी हे थेट तुमच्या पेशींना नॅचरल एनर्जी पुरवतं, ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि ॲक्टिव्ह राहता. आता येतो तिसरा आणि चौथा दिवस. या काळात नारळ पाण्यातील बायोॲक्टिव्ह एन्झाईम्स तुमच्या पचन संस्थेवर काम करायला सुरुवात करतात. अनेकांना सकाळी उठल्यावर पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅसेस होतात किंवा पोट साफ होत नाही. नारळ पाण्यामध्ये असणारं पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त सोडियम म्हणजेच मीठ लघवीवाटे बाहेर टाकून देतं, ज्यामुळे शरीराची सूज आणि ब्लोटिंग पूर्णपणे कमी होतं. तुमची पचनक्रिया इतकी मजबूत होते की तुम्ही जे काही खाता ते शरीराला नीट पचतं. ॲसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ या 2 दिवसात खूप कमी होते. आता 5व्या दिवशी काय होतं, तर 5व्या दिवशी याचे परिणाम तुमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर दिसायला लागतात. रोज चहा प्यायल्यामुळे शरीरात जे टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ जमा होतात, ते नारळ पाणी शरीराबाहेर फ्लश आउट करतं. नारळ पाण्यात सायटोकिनिन्स नावाचं अँटी एजिंग घटक असतं. यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स, डार्क स्पॉट्स थोडे लाईट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्वचेला एक नॅचरल मॉइश्चरायझर मिळून चेहरा मस्त ग्लो करायला लागतो. त्याचबरोबर टाळूवरील म्हणजे स्कॅल्पवरील रक्तप्रवाह सुधारल्यामुळे महिला आणि पुरुषांमधली केस गळतीची समस्या देखील कमी होऊन केसांना छान नॅचरल चमक मिळते. 6व्या दिवशी काय होतं, तर शरीराची अंतर्गत स्वच्छता म्हणजे डिटॉक्सिफिकेशन पूर्ण होतं. धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याचदा महिला आणि पुरुषांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो किंवा लघवीच्या ठिकाणी जळजळ होते. सलग 6 दिवस नारळ पाणी प्यायल्यामुळे किडनी कार्यक्षमतेने काम करू लागते. हे पाणी नैसर्गिक डायुरेटिक आहे, म्हणजेच लघवीचे प्रमाण वाढवून शरीरातील हानिकारक खनिजे बाहेर टाकतं. यामुळे किडनी स्टोनचा धोका निर्माण करणारे क्रिस्टल्स विरघळतात आणि किडनी पूर्णपणे स्वच्छ होते. आता आला शेवटचा दिवस म्हणजे 7वा दिवस. तर 7 दिवस सलग चहा सोडून नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचा समतोल सुधारतो. महिलांमध्ये असणारा PCOD किंवा PCOSचा त्रास किंवा पुरुषांमधील स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमालीची खाली येते. सायन्स असं सांगतं की नारळ पाण्यातील पोटॅशियम आणि ओलेइक ॲसिड हे रक्तवाहिन्या रिलॅक्स करतात, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांचं BP नियंत्रणात येतं आणि हृदयावरचा ताण कमी होतो. 7 दिवसात तुमचं शरीर हलकं, उत्साही आणि निरोगी झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल. ताण कमी झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल. आणि हा 7 दिवसांचा प्रयोग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळ पाणी नेहमी ताजं म्हणजे फ्रेश प्या. ते काढून जास्त वेळ कुठे ठेवू नका किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड पिणं तर टाळाच. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना किडनीचा गंभीर आजार आहे किंवा ज्यांच्या शरीरात पोटॅशियमचं प्रमाण आधीच जास्त आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा प्रयोग करू नये. त्यांनी डॉक्टरांची कन्सल्ट नक्की करा. तर मंडळी, नारळ पाणी महाग नक्की आहे, पण हॉटेलमधील चहा कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा औषधांवर पैसे खर्च करण्यापेक्षा निसर्गाचं हे शुद्ध पाणी पिणं कधीही फायद्याचं आहे. फक्त 7 दिवस चहा सोडून हा बदल करून पहा, तुम्हाला स्वतःमध्ये कमालीचा फरक दिसेल. तर तुम्ही उद्यापासून हा 7 दिवसाचा चॅलेंज नक्की घ्या. जर तुम्हाला डेली घरातून बाहेर पडून नारळ पाणी पिणं शक्य होत नसेल, तर तुम्ही ते घरीसुद्धा मागवू शकता. तुम्हाला कंट्री डिलाइट ॲप तर माहिती असेलच, त्यावरून तुम्ही डेली तुमच्या घरापर्यंत ते नारळ पाणी आणून देतात. चांगल्या प्रमाणात क्वांटिटी असते पाण्याची, सो तुम्ही ते पिऊ शकता. पण थोडे एक 7 ते 10 दिवस कंटिन्यू नारळ पाणी प्या, मगच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. जर तुम्ही आज प्यायला आणि परत 4 दिवसाचा गॅप ठेवून नंतर प्यायला, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट कळणार नाही. त्यामुळे नारळ पाणी हे पिताना कंटिन्युअस प्या. थोडे दिवस हा एक प्रयोग करून पहा. चहा कॉफी आता मी तुम्हाला स्किप करा म्हणते, पण तुम्ही इव्हिनिंगला एखादा चहा किंवा कॉफी घ्या, पण सकाळच्या वेळी फक्त नारळ पाणी थोडे दिवस घेऊन बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतोय हे तुम्हाला स्वतःला कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.